पुण्यामध्ये राज्यभरातून आलेल्या अनेक कलावंतांचा सन्मान करण्यात आला. खरं तर रघु खेडकर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. त्यांनी एक वेगळ्या प्रकारची खतखत सुद्धा बोलून दाखवली, कारण राज्याचे जे मंत्री होते या कार्यक्रमाला आले नाही, तरी सुद्धा या कार्यक्रमामध्ये कुठेही खंड पडलेला नाही. आणि रघुभाऊंनी सांगितलं, जर पुढच्या 1 महिनाभरामध्ये सरकारने स्वतःच्या पैशाने किंवा स्वखर्चाने जर हे संमेलन घेतलं नाही तर मी माझा पुरस्कार पुन्हा माघारी देणार आहे. बघूया काय होतंय. पण हे सगळे कलाकार मंडळी आज आपला स्वतःचा या ठिकाणी आनंद व्यक्त करत आहेत. तर राज्यभरातले सगळे कलाकार आलेले आहेत. पण माझ्यासोबत अशीच एक मुलगी आहे, नवीन म्हणण्यापेक्षा ती पुण्यामध्ये चांगली सेट झालेली नाही, मुंबईमध्ये मात्र तिचं नाव आहे, वैशाली जाधव. वैशाली, स्वागत तुझं. खरं तर तू कुठली नेमकी ते सुद्धा आम्हाला जाणून घ्यायचंय. आणि आज तुला पुरस्कार मिळालाय, हा सगळा काय सांगशील त्याबद्दल? धन्यवाद सर, तुम्ही छान इंट्रोडक्शन करून दिलं त्याबद्दल. माझं नाव वैशाली जाधव. मी अकलूज लावणी स्पर्धेमध्ये सलग 3 वर्ष विजेती आहे. शिवाय मी महाराष्ट्राची लावणी रिप्रेझेंट करण्यासाठी लोककलेला पुढे घेऊन जाण्यासाठी अमेरिकेलाही मी लावणी सादर केलेली आहे. गव्हर्नमेंटतर्फे आम्हाला पाठवलं गेलं. आणि नंतर मग मी बरेच सिनेमे केले. मेघराज दादा यांच्या चित्रपटामध्ये जाऊ तिथे खाऊमध्ये मी लावणी केली. तिथून माझ्या करिअरची सुरुवात झाली चित्रपट क्षेत्रामध्ये. तमाशा हाच खेळ उद्या पुन्हा ह्या चित्रपटात मी अभिनयही केलेला आहे. त्याच्यासाठी मला दादासाहेब फाळके पुरस्कारही मिळालेला आहे, भरत जाधव प्रियाताई यांच्या अपोजिट. आणि नंतर मी ढोलकीच्या तालावर कलर्स मराठी या अस्सल डान्स लावणी रियालिटी शोची पहिली विजेती आहे. अनेक चित्रपटात आताही मी काम करते आणि बऱ्याच चित्रपटात मी लावण्या आणि वेगवेगळे नृत्यही सादर केलेत. मी मुळात परभणीची आहे. येस, मी मुळात परभणीची आहे. आणि परभणीच्या स्कूलच्या स्टेजपासून ते अकलूजच्या रंगमंचापासून ते मुंबईच्या डान्स रियालिटी शो पर्यंत असा माझा प्रवास आहे. खेड्यातल्या मुली अगदी मुंबई पुण्यापर्यंत कशा पोहोचल्या? म्हणजे लहानपणी तुला ही आवड होती किंवा घरातलं कोणी काम करत होतं ह्या क्षेत्रामध्ये? डान्स हा खरं तर अलीकडच्या काळामध्ये आपण पाहतो अनेक कलाकार येतात, नावं कोणाला घ्यायची नाही, आपल्याला कोणाची घ्यायची नाहीत, पण त्या आपल्या विचित्र वागण्यामुळं त्यांची लावणी प्रसिद्ध करतात. आणि अशी प्रसिद्ध झालेली खूप लोक आहेत. पण तू मात्र तुला मराठमोळ्या लावणीचं हे सगळं सौंदर्य जपलेलं आहे. धन्यवाद. कारण की ते जपायलाच पाहिजे. आपल्या महाराष्ट्राची आन बान आणि शान आणि आपल्या महाराष्ट्राचं लोकनृत्य म्हणून ओळखली जाणारी लावणी आहे. कारण की जेव्हा आम्ही अमेरिकेला गेलेलो सर, तेव्हा गुजरातचा गरबा, पंजाबचा भांगडा आणि महाराष्ट्राची लावणी, म्हणजे मला शहारा येतो अंगावरती. आणि मला तुझा मेकअप सुद्धा सेम आहे, म्हणजे लावणीचा जो असतो ना. बरेच कलाकार आलेत पण ते साध्या वेशात आलेले हा कार्यक्रम एन्जॉय करायला. आज मात्र आम्हाला वैशाली पूर्ण मराठमोळ्या लावणीमध्ये तिच्या सात शृंगारामध्ये दिसते. पारंपरिक वेशभूषेमध्ये मी नेहमीच स्वतःला प्रेझेंट करते आणि मला अभिमान आहे की मी पारंपरिक लावणी नृत्यांगना आहे. आणि मी चित्रपटातही लावणी केलेली आहे, वेगवेगळे अभिनयही केलेत, पण लावणी केल्याचा मला खरंच अभिमान आहे. आणि जेव्हा आम्ही महाराष्ट्राची लावणी अमेरिकेला सादर केली ना, तेव्हा एक वेगळंच त्याचा अनुभव होता सर, की वाव, की किती मान आहे लावणी ह्या कलेला. आणि त्याला आम्ही मुलींनी सर्वांनी जपलं पाहिजे आणि त्याला प्रामाणिकपणे आहे तसंच म्हणतात ना घरंदाज लावणी आणि त्या पद्धतीने सादर केलं पाहिजे. सुरेखाताईंनी केलं, म्हणजे महिलांनी सुद्धा लावणी पाहावी असं त्यांनी काम केलं. त्यांनी त्यांचं खूप मोठं योगदान आहे, त्याबद्दल तर काही वादच नाही. आणि त्यांच्यानंतर बऱ्याच अशा पारंपरिक कलावंत आहेत आणि आम्ही त्यांचं सगळ्यांचं बघूनच शिकलो. भलेही आज मी पाहिलं का इथं अनेक ज्येष्ठ कलाकार होते. आल्यानंतर तू प्रत्येकाच्या पाया पडत होती, फोटोग्राफ्स काढण्यासाठी विनंती करत होती. रघुवंशी काढले, इतर काही कलाकारांशी काढले. नव्या पिढीतली तू आहेस, काय नेमका ह्या लोकांचा आदर्श, सगळ्या जुन्या लोकांचा तुझ्या पुढे? म्हणजे रघुवीर दादा तर मला मुलगीच मानतात, हे माझ्यासाठी खरं खूप मोठी गोष्ट आहे. लीलाताई आहेत आणि बरेच जसे ज्येष्ठ कलावंत आज इथे उपस्थित होते आणि त्यांना नमस्कार करण्याची संधी मला मिळाली, त्याबद्दल खरंच मी खूप म्हणजे आभार मानते या संमेलनाचे. आणि मला असं वाटतं की ह्या लोकांनी खूप कष्ट केलेले ज्यावेळेस मीडिया नव्हती. जसं की आज आम्ही तुमच्या मार्फत, मीडिया मार्फत आज आम्ही घरोघरात पोहोचतो, लोककला पोहोचते, वेगवेगळे डान्स फॉर्म, सगळ्या गोष्टी, जसं की अँकर दादा बोले रील थोडक्यात प्रसिद्ध होत आहेत. मेन स्ट्रीम मीडियापेक्षा सध्या सोशल मीडिया खूप प्रभावी, अतिशय प्रभावित आहे. आणि तुमच्यामुळे आणि मी सुद्धा नॅशनल मीडियात काम केलेलं आहे, IBN लोकमत, आता दूरदर्शन. पण
माझं एक स्वतःचं युट्यूब आहे आणि ते सुद्धा खूप पॉप्युलर आहे, कारण मला सुद्धा गरज लागते सोशल मीडियाची, हो. कारण ते एक प्रभावी माध्यम आहे. येस, आणि खरंच आहे ते. पण तसं त्यावेळेस जसं तुम्ही म्हणले, तुम्ही यांचा काय आदर्श घेतला. मी स्वतः मंगलाताई यांचं लाईव्ह पाहिलं. मी अगदी लहान होते तेव्हा, नुकतीच याच्यात मी करिअर करत होते. मी तुम्हाला थांबवतो आता. मंगलाताईंनी जसं तुम्ही सांगितलं, हा. मंगलाताई ह्या विठाबाईंच्या ज्येष्ठ कन्या ज्येष्ठ कन्या. आणि विठाबाई नारायणगावकर Yes. आता मध्ये हो. पण त्याला नाव इठा दिले. त्यांच्या कुटुंबियाने सुद्धा त्याला नाराजी व्यक्त केली. हो. तू एक काय कलाकार म्हणून सांगशील, कारण नुसतं इठा म्हटलं तर आपल्याला कळणार नाही, हो. पण विठाबाई नारायणगावकर म्हटलं तर लावणी आणि तमाशा आणि त्यांचं जे एवढं कर्तृत्व आहे ते सुद्धा समोर येईल. तुझी पण या निमित्ताने काय मागणी असेल, जो कोण निर्माता आहे या सिनेमाचा, आपण नाव वगैरे घेण्यापेक्षा आता कुटुंबियांनी सुद्धा त्याला विरोध केलेला आहे. निस्ता इठा आणि विठाबाई किंवा विठा नारायणगावकर, काय तुला योग्य वाटतं? नाही, अगदी बरोबर आहे दादा, तुमचा प्रश्न खूप योग्य आहे. कारण की विठाबाई नारायणगावकर ह्या नावात त्यांचं सर्व आयुष्य आहे आणि हे नाव लोकांना माहिती आहे. इठा बऱ्याच लोकांना नाव माहिती नाहीये आणि विठाबाई नारायणगावकर जेव्हा हे पूर्ण नाव येईल ना, तेव्हा लोकांपर्यंत खरी विठाबाई नारायणगावकर पोहोचेल. बरोबर असं. आणि मलाही असं वाटते, मी विनंती करते की त्यांनी खरंच याच्यावर विचार करायला हवा आणि ह्या नावाचा खरंच त्यांनी विचार करायला. शेवटी आपण आपल्याला पुन्हा एकदा तरी आपण बोलूया, पण आज तिकडे हो, संमेलन नक्की. चाललंय, अनेक कलाकार तिथे आहेत, प्रत्येकाशी बोलायचे. पण तुझ्या हातामध्ये जे काही अवॉर्ड आहे आज दिलंय, तुला यापूर्वी बरेच मिळाले असतील, पण हे राज्यातलं लोककला जे काही संमेलन होतं आजचं हे समरसता, त्यातला पहिलंच वर्ष आणि पहिल्याच वर्षी तुला पण अवॉर्ड मिळाले. काय भावना आहे नेमकी? बापरे, म्हणजे कसं आहे, तुम्ही हे बरोबर बोलले की मला खूप सारे अवॉर्ड मिळाले. मला दिल्लीचा नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा संगीत नाटक अकादमीचाही केंद्रीय सरकारचा पुरस्कार मिळालेला आहे. पण हे पहिलंच वर्ष आहे आणि ज्याच्यातून मी करिअरची सुरुवात केली, पारंपरिक लावणी, त्याच्यासाठी मला इथे पाहुणे म्हणून आमंत्रित केलं आणि त्याच्यासाठी मला हा सन्मान दिला. त्यासाठी मी खरंच आदरणीय रघुवीर खेडकर दादा, धनंजय कुडे दादा आणि रेश्मा परितेकर ताई आणि संपूर्ण महाराष्ट्र शासनाच्या संमेलनाचे मी आभार मानते आणि मी खूप अभिमान वाटतोय मला की मला हा मान दिला. पुन्हा एकदा तुझं अभिनंदन आणि लवकरच आपण तुझा एक स्वतंत्र एपिसोड करूया का ज्यामध्ये नव्या पिढीला कळालं पाहिजे ह्या कलाकार खेडेगावातून येतात, शहरामध्ये नाव कमवतात, 7 समुद्र पार जातात आणि स्वतःचं लावणीचं आणि महाराष्ट्राची ही कला आहे तिला पण पुढे घेऊन जातात. तर अशा कलाकारांना भेटणे आपलं कामच आहे. आपण विविध माध्यमातून, जसं मी नॅशनल मीडियात काम करतोय, ते करता करता सोशल माध्यमात सुद्धा या गोष्टी सगळ्या दाखवण्याचा प्रयत्न करतो, कारण लिमिट्स असतात. नॅशनल मीडियाला एक बातमीचं स्वरूप असतं 2-3 मिनिटाचं. आणि आज तुझ्याशी बोलायला मला पण खूप एक आनंद वाटला. भविष्यात लवकरच तू नारायणगावमध्ये किंवा बेहला तमाशा महोत्सवामध्ये सहभागी होशील आणि आमची नारायणगावची यात्रा 9 दिवस राज्यातली सगळ्यात मोठी यात्रा असते. विठाबाईंच्या गावामध्ये मोफत तमाशा असतो. तिथे येणाऱ्या प्रत्येक कलाकाराचा सन्मान केला होता. इतर गावांमध्ये यात्रेमध्ये विदागी किंवा जे मानधन असतं ते नारायणगावमध्ये दिलं जात नाही. नारायणगावमध्ये तमाशा करण्यासाठी अनेक कलाकार किंवा अनेक फडमालक तरसलेले असतात. पुढच्या वर्षी सुद्धा आपण तुला नाही गावकऱ्यांनी दिलं तर माझ्यातर्फे तुला निमंत्रण देतो. नारायणगावच्या संमेलनामध्ये तू सहभागी हो. नक्की नक्की सर, धन्यवाद. सो मच. आणि आपण इथं थांबणार आहोत, पुन्हा जाणार आहोत स्टेजवरती, ज्या ठिकाणी अजूनही काही कला प्रकार आपल्याला पाहिजेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या ठिकाणी एक दुर्मिळ प्रदर्शन भरलेलं आहे, ते सुद्धा मला पाहायचं. जी वाद्य आहेत महाराष्ट्राच्या लावणीमध्ये किंवा इतर वेगवेगळ्या प्रकारामध्ये वापरली ती वाद्य सुद्धा आपल्याला पाहिजे. धन्यवाद.